राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी हे चला जायचं कारण की आपल्याला जायचं होतं आज बाजारला. मग काय घरी आलो, मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. मग आंघोळ केल्यानंतर मला कसाही टोस्टचा पुडा आणला होता. जेवायला खूप उशीर होते, म्हणलं सकाळी सकाळी काय तर खायला लागतंय. वाघ 6 वाजताच खात होता. मग म्हणलं गाडी काढली, जरा म्हणलं साफसफाई करून घेऊ. कसंही गाडी चकचक केली ना, मग काय अडचण नाही. दिवस पण चांगला जातो. त्यानंतर काय नामदेव भाऊ याची वाट बघत होतो. सकाळी मीच फोन केलेला. आमच्या बैलाचे व्यापारी शेतकरी कसं आहे, त्यांची काळजी आम्हालाच हो. मग काय भाऊ आला उशीर आल्यानंतर गेलो शेताकडं. मग काय रोजच्या ठरल्याप्रमाणे गाडी काय चढली नाही, उतरून ढकलली. कुत्रा काय तन 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 करत होतं. मग म्हणलं बाबा नका दमाने घे, मालक दूध काढला ना तुलाच पाजणार आहे, काही टेन्शनच घेऊ नको. मग काय आज बैलाची जोडी होती, कस चमकत होती. आज काय घासून पुसून चकपक केली ती हो. आणि आज बैलाचा शेवट होणार हे आपल्याला माहिती आहे, कारण आज बैल विकले जाणारच होणार होते. मग काय तिथं चारा वगैरे टाकत होता बाकी जनावराला, दूध वगैरे काढला भाऊनं. मग भाऊ म्हणलं आता काय आज जाऊया लवकरच, काही टेन्शन नाही. मग म्हणलं बघ बाबा तुझ्या मनावर होते तसं. मी काय लकांच्या ट्रॅक्टरवर निवांत बसतो आता जाऊन. मग काय तेवढ्यात म्हणलं भाऊ आता काही टेन्शन घेऊ नको, 5च मिनिटात आपण निघूत म्हणलं. मग काय तेवढ्यात सोबत आपले जीवन ठाकरे भाऊ त्यांचे पण बैल आले. मग आज काय बहिराची होती 4. मग भाऊला म्हणलं तुझ्या मनावर जसं जमल तसं भर बाबा, मी काय गाडी घेऊन जातो म्हणलो, काही अडचण नाही. आलो इथं मार्केटमध्ये, बाजारामध्ये आल्यानंतर काय एक 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 करून बैल सर्व उतरून घेतले. मग म्हणलं आधी दावण लावून घेऊ. दावणीला गेले त्यांनी, त्याला बैल वगैरे उतरून दिले आणि आपण लावली गाडी पार्किंगला. मग म्हणलं आता एका जागी लावूया, कारण गाडीवर होता वैरणीचा भारा. मग काय जीवन भाऊ येणार होता थोड्या वेळात. तेवढ्यात मग आता जाऊ म्हणलं इथून. सर्व गाड्या वगैरे बघितल्या, पार्किंग वगैरे व्यवस्थित होती. बाजार काय गच्च भरला होता, जिकडं बघाल तिकडं बैल हो, विषयच नाही. तेवढ्यात काय हो मामा आलता मका घेऊन, 10 रुपयाच्या 4 कांड्या देऊ लागता. मग म्हणलं काही अडचण नाही, आम्ही काय घरूनच आणला म्हणलं मामा, आम्हाला काय तुमच्या काड्याची काही गरज नाही म्हणलं. मग बघतोय तर का बैल बांधले 4 जोडी, 2 जोड्या होत्या 4 बैल. मग म्हणलं आता लागल्या होत्या लई भुका, आता काय तर जीवन घ्यायला लागते. नामदेव भाऊ म्हणला काही टेन्शन घेऊ नका, आज चपात्या दाबून आणल्यात आणि भेंडराची भाजी आणल्या. बाजारात बसून शेंगदाण्याची चटणी असं बसून जेवायला का नाही लईच मजा येते हो. आणि आणलेलं अन्न लईच गोड लागते. जेवण वगैरे केलो. मग म्हणलं जरा बाजार फिरून येऊता. भाऊ म्हणला चल काही अडचण नाही. थोडंसं पुढे गेलो. मग काय भाऊ इथं पाणी वाटत होता गावानं. गाडीत येऊन बसलो, गाडीत काय काम नव्हतं आपल्याला. मग गाडीत लई झाली मधून खराब. मग काय शॅम्पूचं पाणी लावून पुसून घेतली, चकपक केली व नवीन शोरूम सारखीच. विषय नाही, काही काम नसले असं काम असतं आपल्याला. हे जो बैल दिसतोय ना, हे बैल जवळपास 1.5 लाख रुपये का 1,60,000 रुपयाची किंमत सांगितली. मग म्हणलं आपल्या डोक्याखालची काय जमीन सरकली हो. मग काय म्हणलं असला विषय अवघड आहे, एवढा पण बैल महागाचा असतो हे आपल्याला आजच कळालं. कारण आपण काय बाजारात 1,00,000-1,50,000 रुपयाची जोडीच बघितल्या. आणि ह्या बैलाला त्या शेतकऱ्यांना पण मागितलं कितला 1,30,000 रुपये. मग म्हणलं काहीतरी हाय बाबा. बघतोय तर काय असा दिसत होता ना घोड्यासारखा, समजे सारखाच. काय 31ला मागून गेले. मग म्हणलं बैल लई छान दिसायला, जरा व्हिडिओ काढाव. बैल काय आपण नवीनच धरला होता, पण बैल इतका गुन्हे होता का नाही, नक्करचा हात फिरवला का लई शांत थांबला हो. मग म्हणलं ह्याची किंमत 1.5 लाख मामा सांगते, त्यात काहीच चूक नाही. ह्याच्यापेक्षा पण जास्ती का हो, मामाला चांगला फायदा हो. मामाने 1 वर्ष सांभाळाय जवळपास. मग काय हे होतं ते आवाज कशा पाहिजे व्हायलेत म्हणून बघतोय तर काय आपल्या चॅनलचा आपल्या व्हिडिओचं जे टायटल होतं, आज बाजारात जो बैल विकला सर्वात जास्त हायेस्ट विकला. मी आपण जाऊ म्हणलं, बघाव तर म्हणलं काय जोड आहे अबो, जोड अरे काय नाद्या बादच. बैल आपण कधी बघितलाच नाही, असली जोड लागेल ती ना. आणि तुम्ही त्याची किंमत ऐकून का नाही खरंच डोक्यालाच हात लावणार आहे. कारण एवढ्यापर्यंत पण बैल ऐकते तर नाद करायचा पण शेतकऱ्याचा नाही. मग काय मामाला विचारावं म्हणलं कसं काय ऐकलंय, ह्यांना समजत नव्हतं. आता मामाच्याच भाषेत ऐका, मामाने याची किंमत किती सांगितली. आणि तुम्ही पण नक्की सांगा की यावर तुमचा विश्वास बसला का नाही. नाव द्यायची तालुका खंदार. कंधार हा कितीला दिले? 3,01,000 ला 3,01,000 जोडी का? जोडी. व्यंकटी मामा केंद्रीय आहेत. कसा आहे नाद करते का? 3,01,000 रुपये किंमत या 2 बैलाची. विचार करा, एक 4 व्हीलर येते त्या बाबानं
फक्त शोकासाठी आणि शेती कामासाठी 3,01,000 रुपयाचे बैल घेतले. तिथून आलो, मग काय नामदेव भाऊ म्हणाला रस पिऊता, रस वगैरे पिला. मग आपल्या काय बैलाला गिराईक येतच नव्हतं. मग तिथं चालू होता ह्यांचा सौदा. मग काय ह्यांच्या सौद्याला मामा काय मागे हटत नव्हता. शेतकरी राहावं तर या मामासारखा. आपल्याला या व्यापारातल्या लई काही कळत नाही सोडा विषय, पण मामानं शेवटपर्यंत धरली 1.5 लाख ते 1.5 लाखात. मग काय आपले बैल होते इथंच, आपल्या बैलाला पण आलं गिराईक. गिराईक काय फुसकच होतं, तो काय कमीला मागतोय. मग म्हणला नामदेव भाऊ आपल्याला मामा काय बैल कमीला द्यायचे नाहीत, तुम्हाला पटले तर घ्या नाही तर न घ्या. मग म्हणलं जीवन भाऊच्या पण बैलाला गिराईक आलं, ते पण तसलंच होतं, तो पण काय कमीलाच मागतोय. कमीला द्यायचं नाही म्हणलं, एक बाजार आगाव झालताच झाला. मागायचं तर ताईट मागायचं. मग काय बैल नामदेव भाऊच्या शेवटला म्हणलं आता सौदा होणारच होता. जवळपास 1,35,000 रुपयाला आपल्या नामदेव भाऊचे बैल विकले. मग आपल्याला नेऊन द्यायचं होतं, गाडीमध्ये भरायचं होतं. गाडीमध्ये भरले तर कोणाच्या विवेक भाऊच्यात. आणि बैलाचा सौदा झाला मित्रांनो शेवट 1,45,000 रुपये. नाद करते का, नाद्या बाद बैल होता. आणि या बैलाचा सौदा शेवट एका बैलाचा बरं का 1,45,000 रुपये दिलेत मामाला रोख. मग म्हणलं ह्यो बैलाचा विषय लय मोठा आहे बाबा. आज आपण बाजारात येऊन बाजार काय का होईना बघण्याचं सार्थक झालं. मग ह्याच गोष्टीवर मग गेलो रस प्यायला. एक रस घेतला, मामानं काय रटावून पाणी टाकलं होतं. काय मामाचा सरसाला चवच नव्हती म्हणा, पण काय आता भेटतंय ते खावं लागते पिवं लागते, काय विषय नाही. मग गेलो नामदेव भाऊचे बैल भरायला. आपल्याच विवेक भाऊची गाडी होती, त्यांच्या गाडीत व्यापाऱ्याला बैल भरून दिले. आता भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये आणि नवीन एका दिवशी. धन्यवाद.